नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कमलाकर वाघ पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल MPSC स्टडी पॉईंटवर. मित्रांनो, राज्यशास्त्र हा MPSC त्या मानाने सोपा विषय आहे जो आपल्याला पैकीच्या पैकी मार्कही देऊन जातो. मात्र राज्यशास्त्रातील काही विषय असे आहेत की ज्यांवर आपण अनेकदा प्रश्न केवळ वाचन नसल्याने चुकू शकतो. त्यामुळे या लेक्चर सिरीजमध्ये आपण अशाच टॉपिकवर लेक्चर बघणार आहोत की ज्यांमध्ये आपण मार्क गमावू शकतो. तर आजचा आपला टॉपिक असेल भारताचा घटनात्मक इतिहास. यामध्ये आपण भारताच्या घटनेच्या ऐतिहासिक पार्श्वभूमी बघणार आहोत, म्हणजेच ब्रिटिश काळीत कायदे आपण या अभ्यास करणार आहोत. तर जर आपण चॅनल लाईक केलं नसेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. तर पाहूयात पुढे. उशीर न करता सुरुवात करूयात 1909च्या कायद्यापासून. आपण सनदी कायदे 2 भागात बघत आहोत. याआधी आपण चार्टर्ड ॲक्ट बघितले, आता भारतीय परिषदा कायदा आपण बघत आहोत. तर 1909च्या कायद्याने सुरुवात करूया, ज्याला आपण मॉर्ले मिंटो ॲक्ट देखील म्हणतो. यालाच मॉर्ले म्हणजेच भारतमंत्री आणि मिंटो होते भारताचे व्हॉइसरॉय, म्हणून दोघांच्या संयुक्त नावाने मॉर्ले मिंटो ॲक्ट असेही म्हटले जाते. तसंच या कायद्यातील महत्त्वपूर्ण आपण तरतुदी बघणार आहोत. 1909मध्ये या कायद्यानुसार इंडिया काउन्सिलमध्ये 2 भारतीय लोकांचा समावेश करण्यात आला भारतमंत्र्याच्या काउन्सिलमध्ये, हे लक्षात ठेवा. त्यात सदस्य होते KG गुप्ता आणि सय्यद हुसेन बिलग्रामी. पुढे पाहूयात. याच 1909च्या कायद्याने गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळात एक भारतीय सदस्यासाठी जागा राखून ठेवण्यात आली आणि त्यानुसार रायपूरचे लॉर्ड सत्येंद्र प्रसाद सिन्हा यांची नेमणूक या ठिकाणी करण्यात आली. त्यामुळे 1909च्या कायद्यानुसार पहिल्यांदा गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळात भारताला जागा मिळाली होती, हे लक्षात ठेवा. तसेच 1909चा कायदा हा मुस्लिमांना विभक्त मतदारसंघ देण्याबाबतही प्रसिद्ध आहे किंवा ओळखला जातो. त्यामुळे मुस्लिमांना सर्वप्रथम विभक्त मतदारसंघ मिळाले ते 1909च्या कायद्याने, आणि यातूनच पुढे पाकिस्तानची मागणी आणि पाकिस्तानचा उदय आपण म्हणू शकतो. तसंच गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळात संख्या टोटल 8 केली गेली. तसंच केंद्रीय कायदेमंडळाची संख्या म्हणजेच पार्लमेंटची संख्या 68 करण्यात आली होती. या कायद्यातील या महत्त्वाच्या तरतुदी एवढे लक्षात ठेवा फक्त. आता या कायद्यातील दोष पाहूया. 1909च्या कायद्यातील प्रमुख दोष. यामध्ये संसदीय पद्धत लागू केली गेली, मात्र उत्तरदायित्वाचा अभाव ठेवण्यात आला, म्हणजेच कोणीही उत्तरदायित्व नसल्याने या कायद्यात दोष निर्माण झाले. तसेच निवडणूक पद्धत ही काही अंश मान्य करण्यात आली होती. ही पूर्णपणे निवडणूक पद्धत अंमलात आणली गेली नव्हती, ती अंशतः अंमलात आणली गेली होती. प्रांतांमध्ये भारतीयांना बहुमत होते, मात्र केंद्रात बहुमत नव्हते आणि सत्ता ही केंद्राकडे एकवटली असल्यामुळे त्याला अर्थ नव्हता प्रांतांच्या बहुमताला. तसेच 1909च्या कायद्याने सभासदांना प्रश्न विचारण्याचा तसेच बजेटवर चर्चा करण्याचा अधिकार मिळाला, मात्र मतदानाचा अधिकार मिळाला नाही. यावरून लक्षात येऊ शकतं की या कायद्यानुसार किती सुधारणा भारतीयांच्या पदरात पडल्या होत्या. केवळ अंदाजपत्रकावर ते चर्चा करू शकत होते. तरीही नामदार गोखले वगैरे इत्यादी मंडळींनी जनप्रबोधनाचं काम त्या काळात केलं होतं, केवळ अंदाजपत्रकावर चर्चा करण्याच्या साधनानुसार. तर हे महत्त्वपूर्ण आहे, लक्षात ठेवा. पुढे पाहूयात. या कायद्यातील महत्त्वपूर्ण अशा तरतुदी. पहिले, इंडियन काउन्सिलमध्ये भारतीयाचा समावेश, हे पहिलं महत्त्वपूर्ण. त्यानंतर गव्हर्नर जनरलच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये एक भारतीय सदस्याचा समावेश, जे होते SP सिन्हा. त्यानंतर मुस्लिमांना विभक्त मतदारसंघ आणि निर्वाचन तत्त्वाची मागणी अंशतः पूर्ण. या महत्त्वाच्या तरतुदी 1909च्या कायद्याशी निगडीत आहेत, लक्षात ठेवा. आता पाहूयात 1919चा कायदा. 1919 आणि 1935चा कायदा हा तुलनेने 1909च्या कायद्यापेक्षा जास्त महत्त्वपूर्ण आहेत आणि त्यात सुधारणाही अधिक झाल्या आहेत. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टीने 1919 आणि 1935च्या कायद्यावर विशेष भर द्या. पाहूयात 19च्या कायद्यातील तरतुदी. हा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड नावानेही ओळखला जातो. मॉन्टेग्यू हे भारतमंत्री होते आणि चेम्सफोर्ड हे व्हॉइसरॉय होते, त्यामुळे याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड ॲक्ट असेही म्हटले जाते. 20 ऑगस्ट 1917मध्ये मॉन्टेग्यू यांनी घोषणा केली की भारताला साम्राज्यांतर्गत स्वराज्य देण्यात येईल. याची मागणी काँग्रेसने सुरुवातीला केलीही होती. दादाभाई नौरोजींच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या अधिवेशनात त्यांनी कॅनडाच्या धर्तीवर हे साम्राज्यांतर्गत स्वराज्य मागितले होते. त्यानुसार ब्रिटिशांनी या मागणीला प्रतिसाद दिला आणि पहिल्या महायुद्धात भारतीयांच्या मदत मिळावी म्हणून साम्राज्यांतर्गत स्वराज्य देण्याचे मान्य केले. तसंच या घोषणेचे मवाळांनी जोरदार स्वागत केले होते आणि याला मॅग्ना कार्टा ऑफ इंडिया असेही म्हणत होते.
तसंच 1919च्या कायद्याने भारत मंत्र्यांचा पगार हा इंग्लंडच्या तिजोरीतून देण्यास सुरुवात झाली. जे भारत मंत्र्याचं पद अस्तित्वात आलं होतं 1858 पासून ते 1919पर्यंत ते पगार हा भारताच्या तिजोरीतून देण्यात येत असे. मात्र 1919च्या कायद्याने भारत मंत्र्याचा पगार हा इंग्लंडच्या तिजोरीतून देण्यास सुरुवात झाली. तसंच इंडियन काउन्सिलच्या सदस्यांची संख्या 8 ते 12 करण्यात आली आणि 3 भारतीयांचा त्यात समावेश करण्यात आला. ह्या कायद्यात महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य हे पुढचं लक्षात ठेवा. 1919च्या कायद्याने हाय कमिशनर ऑफ इंडिया हे पद निर्माण केले गेले आणि त्याचा पगार मात्र भारताच्या तिजोरीवर लादण्यात आला. जेव्हा भारतीयांना मतदानावर अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचा अधिकार मिळाला तेव्हा अनेकांनी हा दावा मांडला होता की भारत मंत्र्याचा पगाराचा खर्च हा भारताच्या तिजोरीतून होत होता. त्याला अनेकांनी विरोध केला. त्यामुळे तो 1919च्या कायद्याने इंग्लंडच्या तिजोरीतनं देण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र 1919ला जे हाय कमिशनर ऑफ इंडिया पद निर्माण केलं गेलं, ज्यालाच आपण राष्ट्रकुलमधला भारताचा आज ॲम्बॅसेडर जो असतो त्यालाच हाय कमिशनर ऑफ इंडिया म्हटलं जाते. तर तो पगार मात्र भारताच्या तिजोरीतून देण्यात सुरुवात झाली. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे. 1919च्या कायद्याने हाय कमिशनर ऑफ इंडिया हे पद, यावर आयोगाने एकदा प्रश्नही विचारला गेलेला आहे. तो पुढे पाहूयात. या कायद्यानुसार केंद्रीय कायदेमंडळ हे द्विगृही केले गेले. यामध्ये आपल्याला माहिती द्विदल राज्य पद्धत. तर कनिष्ठ सभा म्हणजेच लोकसभेचं नाव तेव्हा होतं लेजिस्लेटिव्ह असेंब्ली 143 सदस्य आणि वरिष्ठ सभा म्हणजेच राज्यसभा होती काउन्सिल ऑफ स्टेट, त्यात होते 60 सदस्य. तसेच 1919च्या कायद्याने मुस्लिमांबरोबर शीख आणि युरोपियन यांनाही स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले. तर स्वतंत्र मतदारसंघांबाबत नावे लक्षात ठेवा. मुस्लिमांबरोबर शीख आणि युरोपियन यांना देण्यात आले होते. तसंच द्विदल शासनाचा या कायद्यानुसार प्रारंभ झाला. हे सर्वात महत्त्वपूर्ण आहे आणि त्यामुळेच याचं कायद्याचं अपयशही यातच आहे की द्विदल शासनाला सुरुवात केली गेली आणि मंत्रिमंडळाची विभागणी राखीव आणि सोपीव खाते असे करण्यात आले होते, जेणेकरून राखीव खाते सरकारने स्वतःच्या मर्जीतील व्यक्तींकडे ठेवले किंवा सरकारी मंत्र्यांकडे ठेवले आणि सोपीव खाते लोकप्रतिनिधींकडे सोपवले होते. मात्र कारभारात राखीव सदस्य नेहमीच अडथळा निर्माण करत होते. त्यामुळे हे प्रशासन हवे तितके यशस्वी ठरले नाही आणि असा अहवाल मुडीमन समिती, सायमन कमिशन यांनीही दिला होता. त्यामुळे द्विदल शासन पद्धत नंतर 1935च्या कायद्याने नष्ट करण्यात आली होती. पाहूयात. वरिष्ठ सभागृहात कार्यकाल हा 5 वर्षाचा आणि कनिष्ठ सभागृहाचा कार्यकाळ हा 3 वर्षाचा करण्यात आला होता. तसंच निवडणुकीत मतदानाचा अधिकार देण्यात आला. हे महत्त्वपूर्ण आहे. निवडणुकीची व्याप्ती वाढवली गेली होती. आता या कायद्यातील प्रमुख तरतुदी पाहूयात. काउन्सिल ॲक्ट 1919, प्रांतात द्विदल शासनाचा प्रारंभ, हे महत्त्वपूर्ण. त्यानंतर केंद्रीय कायदेमंडळात द्विगृही करण्यात आले, लोकसभा आणि राज्यसभा, हे लक्षात ठेवा. हाय कमिशनर ऑफ इंडिया हे पद निर्माण केले गेले आणि भारत मंत्र्याचा पगार हा इंग्लंडच्या तिजोरीतून देण्यास सुरुवात झाली. तर हे 4 महत्त्वपूर्ण बिट्स आहेत, तेवढे लक्षात ठेवा. पुढे पाहूयात. या कायद्यावर आयोगाने विचारलेले प्रश्न. 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यात खालीलपैकी कोणत्या तरतुदी होत्या? पर्याय दिला आहे. भारत मंत्र्याचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून दिला जावा. ब. भारतीय उच्च आयुक्त हा भारताच्या व्हाईसरॉयचा इंग्लंडमधील प्रतिनिधी म्हणून काम पाहिल. क. प्रांतांमध्ये द्विदल राज्य पद्धत निर्माण करावी. आणि ड. भारत मंत्र्याचा पगार भारताच्या तिजोरीतून दिला जावा. आत्ताच आपण बघितलं भारत मंत्र्याचा पगार हा इंग्लंडच्या तिजोरीतून दिला जावा अशी तरतूद होती. त्यामुळे ड ऑप्शन चुकीचा आहे. ऑप्शनमध्ये दिले अ, ब, क, अ, क, ड, ब, क, ड आणि चौथा क आणि ड. ते योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1 अ, ब, क हे योग्य आहे. चौथा पर्याय अयोग्य आहे. पुढील प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणतं कलम 1919च्या सुधारणा कायद्यात समाविष्ट करण्यात आले होते? 1. कायद्याने हाय कमिशनर या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली. स्त्रियांना मतदानाचा अधिकार बहाल करण्यात आला. 3. भारत मंत्र्याचा पगार हिंदुस्थानाच्या तिजोरीतून देण्याची तरतूद. 4. इंडियन काउन्सिलच्या सदस्यांची संख्या 8 वरून 4 करण्यात आली. आपलं पर्याय क्रमांक उत्तर येईल योग्य, ते म्हणजे पर्याय क्रमांक 1. आपण बघितलं हाय कमिशनर पद हे 1919च्या कायद्याने निर्माण झाले होते व इतर 3ही वाक्य चुकीचे आहेत. कधीही कायदे जसे कालांतराने अंमलात येत गेले तसं त्यांच्या सभासदांची संख्या नेहमी वाढत गेली आहे. त्यामुळे पुन्हा जर आयोगाने प्रश्न विचारला आणि त्यात पुढच्या कायद्यात काउन्सिल सदस्यांची संख्या जर
जास्त संख्येवरून कमी संख्या देण्यात आली असेल, उदाहरणार्थ 8 वरून 4, तर ते वाक्य चुकीचं असेल हे हमखास लक्षात ठेवा. कधीही संख्या वाढतीच असेल, कारण प्रतिनिधित्व हे व्यापक प्रमाणात व्यापक झालेले आहे. त्यामुळे त्यांची सदस्य संख्या हे वाढत गेलेली आहे. ते 1909 ते 19 असो किंवा 1919 ते 1935 असो. त्यामुळे असे वाक्य चुकीचे असेल हे लक्षात ठेवा. आणि यात उर्वरित 3ही वाक्य चुकीचे आहे, म्हणून आपला पर्याय क्रमांक येईल 1. पुढे पाहूयात. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा जाहीर झाल्यावर लोकमान्य टिळकांनी केसरीत कोणता लेख लिहिला होता, हा प्रश्न विचारला आहे. ऑप्शन आहेत: सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, ब जनाब दिल्ली तो बहुत दूर है, क चलो दिल्ली, आणि ड वरीलपैकी कोणतेच नाही. तर टिळकांनी मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा जाहीर झाल्यावर लेख लिहिला होता, तो म्हणजे जनाब दिल्ली तो बहुत दूर है. हे टिळकांनी अनेकही लेख लिहिले आहे इतर, ते आपण टिळकांच्या लेक्चरमध्ये पाहूयात. भारत सरकार कायदा 1919चे प्रमुख वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते नव्हते. तर पर्याय दिले आहेत: प्रांतांमध्ये द्विदल शासन पद्धत, प्रांतांमध्ये केंद्रीय नियंत्रणाचे शिथिलीकरण, मुस्लिमांसाठी स्वतंत्र प्रतिनिधित्व आणि भारतीय विधानमंडळात अधिक प्रातिनिधिक बनवणे. तर योग्य पर्याय येईल आपला पर्याय क्रमांक 3, जो यात समाविष्ट नव्हता 1919च्या कायद्यात. मुस्लिमांसाठी स्वतंत्र प्रतिनिधित्व हे 1909च्या कायद्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा, 1919च्या कायद्यात त्यात फक्त शीख आणि युरोपियन यांचा समावेश केला गेला स्वतंत्र प्रतिनिधी देण्याबाबत. मात्र मुस्लिमांसाठी स्वतंत्र प्रतिनिधित्व सर्वप्रथम देण्यात आले होते 1909च्या कायद्याने. त्यामुळे उर्वरित 3ही हे कायद्याचे वैशिष्ट्य आहे, केवळ पर्याय क्रमांक 3 हा नाही आहे. पुढे पाहूया. 1919च्या कायद्याने जेव्हा अस्पृश्यांचे 2 प्रतिनिधी कायदेमंडळात नेमण्याची तरतूद झाली, तेव्हा कोणाची नियुक्ती झाली. पर्याय दिले: अ गोपाळबाबा वलंगकर आणि शिवराम जानबा कांबळे, ब किसन फागोजी बनसोडे आणि विठ्ठल रामजी शिंदे, क गवई आणि कालीचरण नंदा गवळी, आणि ड बाबासाहेब आंबेडकर आणि श्रीपाद महादेव आपटे. तर योग्य पर्याय क्रमांक 3, गवई आणि कालीचरण नंदा गवळी या दोघांची अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून कायदेमंडळात 1919च्या कायद्यानुसार नेमणूक करण्यात आली होती, हे लक्षात ठेवा. पुढे पाहूयात. 1920मध्ये भारताचा प्रथम हायकमिशनर म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली, हा प्रश्न. ऑप्शन दिलेत: एडविन मॉन्टेग्यू, सर विल्यम मेयर, सिडने रोलेट आणि लॉर्ड चेम्सफोर्ड. यातील 3ही व्यक्ती ह्या 1920 दरम्यान चर्चेत होत्या. मॉन्टेग्यू हे भारतमंत्री होते आणि चेम्सफोर्ड हे व्हाईसरॉय होते. तसेच रोलेट यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमण्यात आलेला होता, ज्यांनी रोलेट ॲक्ट सजेस्ट केला होता. त्यामुळे हे 3ही पर्याय आपण एलिमिनेट करू शकतो आणि आपला योग्य पर्याय सर विल्यम मेयर हे भारताचे प्रथम हाय कमिशनर होते. पुढील कायदा पाहूया. प्रांतिक स्वायत्तता कायदा 1935 हा सर्वात महत्त्वपूर्ण आहे अभ्यासक्रमाच्या दृष्टीने, आणि या कायद्यावरूनच बऱ्याच प्रमाणात आपली घटना अवलंबून आहे. त्यामुळे या कायद्याचं विशेष महत्त्व राज्यशास्त्र तसंच इतिहासात आहे, हे लक्षात ठेवा. पाहूयात. 1935च्या कायद्याने संघराज्याची निर्मिती करण्यात आली भारतीय, त्यामुळे याला प्रांतिक स्वायत्तता कायदा असेही म्हणतात. यात खऱ्या अर्थाने विकेंद्रीकरणाची सुरुवात झाली असे आपण म्हणू शकतो. केंद्राकडून राज्यांकडे सत्ता हस्तांतरित होत गेली काही प्रमाणात. तर 1935च्या कायद्याने प्रांतांमध्ये जी 1919च्या कायद्याने सुरू केली गेलेली पद्धत होती, म्हणजेच द्विदल राज्य पद्धत, ती नष्ट केली गेली आणि प्रांतातील सर्व खाती ही लोकप्रतिनिधींच्या हातात सोपवण्यात आली, जेणेकरून त्यांना कारभार करणे सोयीचे झाले. तसेच मात्र या 1935च्या कायद्याने जरी प्रांतात द्विदल शासन पद्धती नष्ट केली गेली, तरी केंद्रात मात्र तिचा अंमल करण्यात आला आणि केंद्रात द्विदल शासन पद्धत सुरू करण्यात आली होती. तसंच या कायद्यानुसार संघराज्याच्या न्यायालयाची स्थापना करण्यात आली, म्हणजे जे आज आपण सुप्रीम कोर्ट म्हणतो तसंच संघराज्याचं न्यायालय या कायद्यानुसार स्थापन करण्यात आले होते. तसंच या कायद्याने जवळपास 14% लोकांना मताधिकार मिळाला होता. त्यामुळे हे लक्षात ठेवा, 1935च्या कायद्यात 14% लोकांना मताधिकार होता. जर 1909 आणि 1919मध्ये मतदानाचा आकडा त्यांनी दिला, पुढच्या वेळेस जर आयोगाने प्रश्न विचारला आणि त्यात जर 14%पेक्षा अधिक आकडा असेल तर ते वाक्य हमखास चुकीचं असेल, हे लक्षात ठेवा. 1935मध्ये व्यापकता वाढवून केवळ 14% लोकांनाच मताधिकार मिळाला होता, म्हणजे त्यापूर्वी मतदान करणाऱ्यांची टक्केवारी ही निश्चितच कमी होती, हे आपल्याला लक्षात येतं. पुढे पाहूयात. तसंच या कायद्यानुसार
3 प्रकारच्या सूची निर्माण केल्या गेल्या, ज्या आजही अस्तित्वात आहे. केंद्रीय, राज्य आणि समवर्ती सूची आज आपण ज्या म्हणतो त्या 1935च्या कायद्यानेच अंमलात आल्या होत्या. तेव्हा नावे होती केंद्रीय सूची, राज्य सूची आणि संयुक्त सूची. पुढे तसंच इंडिया काउन्सिल हे पद रद्द करण्यात आले होते आणि त्या जागी सल्लागार मंडळाची स्थापना या कायद्यानुसार करण्यात आली होती. या कायद्यानुसार आता ज्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते ते होते मुस्लिम, शीख, कामगार आणि ख्रिश्चन. यामध्ये दलितांचा समावेश नाही हे लक्षात ठेवा. पुणे करार जो आंबेडकर आणि गांधी यांच्यात झालेला होता त्यानुसार दलितांनी राखीव मतदारसंघ घेण्याचे मान्य केले होते. त्यामुळे यात दलितांचा समावेश नाही. यदाकदाचित आयोगाने यापुढे प्रश्न विचारला आणि त्यात दलितांचा समावेश जर केला वाक्य देताना तर ते वाक्य आपलं चुकीचं ठरेल. दलितांनी स्वतंत्र मतदारसंघ घेतले नव्हते, ते राखीव मतदारसंघ होते. त्यामुळे या कायद्यानुसार केवळ मुस्लिम, शीख, कामगार आणि ख्रिश्चन यांनाच स्वतंत्र असे मतदारसंघ देण्यात आले होते. तसंच 1935च्या कायद्याने ब्रह्मदेश हा भारतापासून वेगळा केला गेला, म्हणजे ब्रह्मदेशाचं प्रशासन हे वेगळं केलं गेलं. आता पाहूयात 1935च्या कायद्याबद्दल प्रमुख नेत्यांनी काय मते मांडली होती. तर 1935चा कायदा म्हणजे गुलामगिरीची सनदच होता. ते एक अनेक ब्रेक असलेले आणि इंजिन नसलेले यंत्र होते असे मत पंडित नेहरूंनी मांडले होते. तसेच 1935चा कायदा हा संपूर्ण सडलेला, मूलतः निकृष्ट आणि संपूर्णपणे अस्वीकार्य आहे असे मत जिना यांनी मांडले होते. हे प्रमुख नेते त्यावेळेस या कायद्याबद्दल असे मत प्रदर्शित करत होते. पुढे पाहूयात या कायद्यातील प्रमुख तरतुदी पाहूया. सर्वप्रथम संघराज्याची निर्मिती केली गेली आणि संघराज्य न्यायालयाची स्थापना या कायद्यानुसार करण्यात आली. तसंच द्विदल शासन राज्यपद्धत प्रांतातून नष्ट करण्यात आली, मात्र केंद्रात द्विदल शासन पद्धतीचा अंमल केला गेला. तसंच इंडिया काउन्सिल रद्द करण्यात आली आणि त्या जागेवर सल्लागार मंडळाची स्थापना करण्यात आली. आणि महत्त्वाचं म्हणजे स्वतंत्र मतदारसंघ हे मुस्लिम, शीख, कामगार आणि ख्रिश्चन यांना देण्यात आले. तर हे महत्त्वपूर्ण लक्षात ठेवा. आता पाहूयात आयोगाने 1935च्या कायद्यावर विचारलेले प्रश्न. तर खालीलपैकी 1935च्या कायद्याची वैशिष्ट्य कोणती? अ. प्रांतिक स्वायत्तता, ब. संघराज्याचे न्यायालय, क. केंद्रात द्विदल राज्यपद्धत आणि ड. 2 सभागृह असलेले संघीय कायदे मंडळ. जर आपण आत्ताच मागील तरतुदी बघितल्या तर आपल्याला दिसतंय की वरील 4ही पर्याय योग्य आहे. त्यामुळे आपला पर्याय क्रमांक येईल 3. वरीलपैकी सर्व अ, ब, क, ड. प्रांतिक स्वायत्तता हे नावातच आहे. तसंच संघराज्याचे न्यायालयही या कायद्यानुसार अस्तित्वात आले. राज्यातील द्विदल राज्यपद्धती नष्ट केली गेली, मात्र केंद्रात द्विदल राज्यपद्धती अंमलात आणली गेली आणि 2 सभागृह असलेले संघीय कायदे मंडळ तयार झाले. पुढे पाहूया. खालीलपैकी कोणत्या काळात प्रांतिक स्वायत्तता कार्यरत होती? अ. 1935 ते 1939, ब. 1935 ते 1937, क. 1937 ते 1939 आणि ड. 1939 ते 1945. तो योग्य पर्याय आपला 1937 ते 1939. जरी प्रांतिक स्वायत्तता कायदा हा 1935ला अंमलात आला तरी त्यानुसार निवडणुका होऊन आणि सरकारे अस्तित्वात येण्याला जवळपास 2 वर्षांचा कालावधी गेला होता. त्यामुळे खऱ्या अर्थाने सरकारे अस्तित्वात आली ती 1937मध्ये. आणि जेव्हा 1939-40 दरम्यान इंग्लंडने हिंदुस्थानही आमच्यासोबत युद्धात सहभागी असेल असे दुसऱ्या महायुद्धादरम्यान जाहीर केले, त्यावेळेस मात्र त्याचा निषेध म्हणून प्रांतिक सरकारांनी राजीनामे दिले आणि त्या दरम्यानच्या काळात फक्त प्रांतांमध्ये प्रांतिक स्वायत्तता कार्यरत होती. म्हणून आपण म्हणू शकतो की 1937 ते 1939 हा काळ योग्य आहे प्रांतिक स्वायत्तता कार्यरत असण्यासाठी. म्हणून पर्याय क्रमांक 3. पुढे पाहूयात. भारत सरकार अधिनियम 1935ची वैशिष्ट्य कोणती? अ. संघराज्य व प्रांतिक स्वायत्तता, ब. केंद्रातील द्विशासन, क. द्विगृही केंद्रीय कायदे मंडळ आणि ड. केंद्र व प्रांत यांच्यात वैधानिक अधिकारांची विभागणी. तर आपलं पर्याय दिले अ आणि ड, अ ब ड, अ क ड आणि अ ब क ड. तर आपलं योग्य पर्याय वरील सर्व. या कायद्याचे वैशिष्ट्य होते ते म्हणजे संघराज्य व प्रांतिक स्वायत्तता, केंद्रात द्विशासन, तसंच केंद्राचं कायदेमंडळ द्विगृही असणे आणि केंद्र व राज्यात यांच्यात वैधानिक अधिकारांची विभागणीचे 3 सूच्यांमध्ये केले गेले होते आणि शेषाधिकार हे गव्हर्नरकडे ठेवले गेलेले होते. पुढे पाहूया. 1935च्या कायद्यातील तरतुदी पुढीलपैकी कोणत्या तरतुदी अंमलात आणल्या गेल्या नाहीत? पर्याय दिले अ. भारत मंडळ रद्द, ब. भारतीय संघराज्य, क. केंद्रातील द्विदल राज्यपद्धत,
ड प्रांतिक स्वायत्तता. तर कोणत्या तरतुदी अंमलात आणल्या गेल्या नाहीत असे विचारले आहे. पर्याय अ, पहिला पर्याय केवळ अ, दुसरा ब आणि क, तिसरा अ ब क आणि चौथा ड. तर योग्य पर्याय आपला पर्याय क्रमांक 2 ब आणि क. पुढील प्रश्न पाहूया. भारत सरकारच्या 1935च्या कायद्याची पार्श्वभूमी कोणत्या घटनांनी तयार केली? हा STI पूर्व 2013ला आलेला प्रश्न आहे. मुडीमन समिती आणि तिचा अहवाल, ब सायमन कमिशन, क नेहरू रिपोर्ट आणि ड बॅरिस्टर जिनांचे 14 कलमी मुद्दे. तर पर्याय दिले अ ब क, दुसरा ब क ड, तिसरा अ ब ड आणि चौथा वरीलपैकी सर्व. तो योग्य पर्याय आहे आपला वरीलपैकी सर्व. सर्वप्रथम 1919च्या कायद्याची पुनर्विलोकन करण्यासाठी मुडीमन समिती नेमली गेली होती. अलेक्झांडर मुडीमन हे गृहसचिव यांच्या अध्यक्षतेखाली नेमली गेली होती. त्यांनीही 1935मधील द्विदल राज्यपद्धती नष्ट करावी असा अहवाल दिला होता. तसंच सायमन कमिशन यांचाही अहवाल यात विचारात घेतला गेला होता, ज्यांनी सर्व राजकीय पक्षांशी चर्चा करून अहवाल बनवला होता. तसेच भारतातील सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन नेहरू रिपोर्ट तयार केला होता आणि त्याला विरोध म्हणून जिनांनी आपले 14 कलमी मुद्दे मांडले होते. त्यामुळे या सर्वच गोष्टींची पार्श्वभूमी ह्या 1935च्या कायद्याला आहे. त्यामुळे योग्य पर्याय वरीलपैकी सर्व अ ब क ड. पुढील प्रश्न पाहूया. 1935च्या कायद्याविषयी योग्य विधान कोणते? अ विधान अँग्लो इंडियन भारतीय ख्रिश्चन शीख हे मतदारसंघ तयार केले गेले. तसेच संघ न्यायालयाची स्थापना करण्यात आली. भारतीय उच्चायुक्त पदाची निर्मिती करण्यात आली. आणि ड दुहेरी शासन व्यवस्थेपेक्षा वाईट कायदा असे वर्णन राजगोपालाचारी यांनी केले. तर योग्य विधान ओळखायचं आपलं. पर्याय दिले अ ब क, दुसरा पर्याय ब आणि क, तिसरा पर्याय अ आणि क, चौथा पर्याय अ ब ड. तर योग्य पर्याय आपला अ ब ड. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूयात. मी आपला निरोप घेतो. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळेल. धन्यवाद.